हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर नमस्कार. आज मी माझी अशी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की मला कधीच असं वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असे दिवस पण येतील. तर मी एक अशी गोष्ट म्हणजे ही गोष्ट सांगणार आहे की माझ्या मम्मीला ब्लड कॅन्सर आहे आणि ब्लड कॅन्सर आहे. तर मी पण एक आई आहे आणि आपण जेव्हा आपल्या आईला आपण जेव्हा हे करतो तेव्हा आपल्याला काय वाटत नाही. पण आज मी एक आई आहे आणि मी तिच्यासाठी धावपळ करते. तर मला आता तिचे दिवस बघून खूप असं रडायला येतं. खूप हे वाटतं की अरे देवा, असं हा आजार कोणाला नाही द्यावा. कोणाला म्हणजे दुश्मनाच्या दुश्मनाला पण नाही द्यावा. का? कारण की हा आजार कोण नाही करू शकत. ह्या माणसाचं, कॅन्सरच्या माणसाचं असं बोलतात ना, कोण नाही करू शकत. पण एक अशी वेळ येते, एखाद्या आईच्या लेकराला येते, नाहीतर नवऱ्याला येते, नाहीतर बायकोला येते, नाहीतर कुणाला पण येते, भावाला येते, बहिणीला येते. एखाद्या बाईवर अशी वेळ येते किंवा एखाद्या माणसावर अशी वेळ येते की बाबा आज माझ्या आईला कॅन्सर आहे. तर माझ्या आईसाठी खूप लोकांनी मदत पण केली, म्हणजे साथ दिली आम्हाला. पण बोलतात ना, तरी पण आम्ही कुठेतरी तिला कमी पडतो. आज तिची वेळ अशी आहे की तिचं दुखणं हे फक्त तीच समजू शकते, आम्ही नाही समजू शकत. आम्हाला असं वाटत असेल की अरे काय, आमच्या आयुष्यात हे कधी नव्हतं, हे कसं झालं, काय झालं आमच्यासोबत. आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं ते बघायला भेटते. तर पहिली गोष्ट काय माहिती का, माझ्या मम्मीला आहे ना 2024मध्ये ब्लड कॅन्सर झालं. आणि तो आम्हाला कसं समजला, माझी मम्मी एक हे आहे, काय बोलतात त्याला, हॉस्पिटलमध्ये कामाला आहे नेरूळला. माझी मम्मी एक आयाबाया बोलतो ना आपण, त्याच्यामध्ये कामाला आहे. तर माझी मम्मी तिथे काम करायची. मग तिच्यानं थोड्या दिवसांनी अंगावरून पहिलं वाईट पाणी गेलं, मग रक्ताच्या गाठी गेल्या. मग हे तिला कळलंच नाही. तिला वाटायचं की पाळी मासिक पाळी. पण तिने लक्ष नाही दिलं. ती काम करायची. आणि आम्ही तिघं जण आहेत, माझा भाऊ, मी आणि माझी बहीण. माझ्या बहिणीचं पण लग्न झालं ते तिच्या नवऱ्याच्या घरी, माझं लग्न झालं मी माझ्या नवऱ्याच्या घरी. राहिला कोण, माझा भाव. आता तो तर गडी माणूस आहे, त्याला ह्यातलं काही समजत नाही, पाळी वेळेचं काय नाही. भले त्याला समजत असलं तरी त्याच्यासमोर त्याची आई आहे, आईच्या बाबतीत तर काय नाही करू शकत. मग असं असताना मग माझ्या मम्मीचं एक टाईम पण चक्कर येऊन पडली होती. तर मला तिच्या हॉस्पिटलमधून फोन आला. त्यांनी विचारलं की सुनीता मावशी कोण आहे. तर आम्ही सांगितलं की असं आमची मम्मी आहे म्हणून. तर मग आम्ही लगेच गेलो. आम्ही म्हणजे मी नव्हते, माझी बहीण, माझे पप्पा हे लोक लगेच तिकडे गेले. तर तिला तेव्हा सांगितलं नव्हतं की तिला काय आजार आहे म्हणून. तिला फक्त सांगितलं की नॉर्मल आहे वगैरे. पण जेव्हा फर्स्ट टाईम डॉक्टरांनी माझ्या मम्मीला, कोण आहे, व्लॉग चालू असतं. जेव्हा माझी मम्मी, माझी बहीण, माझे पप्पा जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले, मग तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना ब्लड कॅन्सर आहे. मग तेव्हा मी मम्मीला काय नाही सांगितलं, म्हणजे त्यांनी जेव्हा मम्मीला घरी आणलं, व्यवस्थित बसवलं वगैरे सगळं झाल्यानंतर मग मम्मीला सांगितलं की असं आहे, तुला कामावर ठेवणार नाही, तुला त्या लोकांनी कामातून काढून टाकलं. तर मग थोडे दिवस घरामध्येच राहिलो आम्ही, कारण की काय करायचं, कसं करायचं, याला पैसा लागतो, सगळं लागतो. मग पहिले आम्ही सगळीकडे इन्क्वायरी केली. मग आम्ही डायरेक्ट पोचलो टाटा हॉस्पिटलला पोचलो. तिथं पण एवढी गर्दी, तरी पण आम्ही तिथे कमसे कम 5 ते 6 महिने आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये काढले. सकाळी 4-5ला उठून जायचो, लाईनीसाठी उभं राहायचो. हजारो माणसं त्या हॉस्पिटलमध्ये येतात, कुठून येतात, बाहेरून येतात, बाहेरगावावरून येतात, कुठून येतात माणसं तिकडे. तर मग एवढं पहाटे उठून जायचो. एक दिवस माझं तर तेव्हा बाळ खूप लहान होतं. हा माझा संचित आहे ना, तो खूप लहान होता त्या टायमाला. माझ्या मम्मीला 2024मध्ये, म्हणजे तो फक्त 2 वर्षाचा होता. आणि तेव्हा मी त्याला सोडून मी माझ्या पोराला माझ्या सासूकडे ठेवून माझ्या मम्मीच्या घरी होते. मग मी माझ्या मम्मीच्या घरी असताना मग मला सकाळी लवकर उठावं लागायचं, तिचं काम करावं लागायचं. ती सतत अशी भरलेली असायची अंगावरून जायचं म्हणून, तिला आंघोळ घालायला लागायची, सगळं करावं लागायचं. मग नंतर आम्ही टाटा हॉस्पिटलला गेलो. तिथून पुढे मग आम्हाला बोलतात ना, भरपूर टाईम जायला लागला. म्हणजे मम्मीला भरपूर त्रास व्हायला लागला कॅन्सरचा. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही तिथल्या डॉक्टरांना सांगितलं की आम्हाला ना इथे नाही होते, इथे भरपूर बोलतात ना वेटिंगवर आहे. नुसतं माणसाला आज केमो लागला पाहिजे ना, किंवा आज रेडिएशन झालं पाहिजे ना, ते 4-4, 5-5 दिवसांनी नंबर यायचे की या. आणि जरी 4-4, 5-5 दिवसांनी जरी गेलो ना, तर अख्खी रात्र जायची आणि 3ला कधी 4ला नंबर यायचा. कसलं तर फक्त सोनोग्राफिकचा त्याचा नंबर पण आहे ना, 3ला 4 वाजता यायचा, दुसऱ्या दिवशीच यायचा, म्हणजे असं व्हायचं. तर मग आम्ही त्यांना सांगितलं की सर आम्हाला इथे नाही, आम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये सांगा, आम्ही तिथं जाऊ. मग तिथल्या एका डॉक्टरांनी आम्हाला इथे दिलं सानपाड्याला एक दवाखाना आहे, MP सिटी म्हणून. तो दवाखाना खूप छान आहे, खूप चांगला आहे. मग आम्ही त्या दवाखान्यात गेलो. मग त्या डॉक्टरांशी भेटलो, त्यांना सांगितलं. मग मम्मीला सानपाडामध्ये MP सिटी हॉस्पिटलमध्ये केमो चालू केली. तर त्या टायमाला, खरंच खोटं नाही सांगत, त्या टायमाला आमची अशी वेळ होती ना की अक्षरशः आम्ही भीक मागितली, लोकांच्या पाया पडले, व्याजाने द्या चालेल. पण त्या आमच्या आईसाठी आम्हाला एवढं करावं लागलं. पण काही लोकांनी दिले, काही लोकांनी नाही दिले. आमच्या घरच्या फॅमिली लोकांनी पण सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला. कोणी 10 दिले, कोणी 5 दिले, कोणी 15 दिले. असं करून कमसे कम आमच्या घरात आम्ही आमच्या नातेवाईकाकडून 50-60 हजार रुपये तरी जमवले की एक तरी केमो लागावा. मग एखादा केमो लागला तरी पुढं बघू. तर मग तिथे पण डॉक्टर बोलले की नाही, घेतला तर सगळेच घ्यावं लागेल. 6 केमो आणि 25 रेडिएशन होते. तर मग काय करायचं म्हणून आम्ही लोकांनी मग इथे तिथे भीक मागून वगैरे कसं तरी करून पप्पाचा माझ्या हे काय बोलतात ते
PF वगैरे असतो काय ते मला माहिती नाही एवढं त्यातलं. PF वर्षाचा 2 वर्षाचा काय होता ना, त्याच्यामुळे तो आम्ही काढला आणि मग कसे आम्ही त्याच्याकडून भीक मागितली. अक्षरशः भीक आम्ही कधीच कोणाच्या म्हणजे बोलतो ना, अशी मदत आम्ही करतो आणि असे पैसे पण घेतो. पण असे दिवस येतील की अक्षरशः लोकांना बोलायला लागेल, प्लीज यार आम्हाला मदत करा, हे ते लेटर लिहावं लागेल, हे ह्या कार्यालयात, त्या कार्यालयात, इथे द्या, तिथे द्या लेटर. अशी आम्हाला कधीच अपेक्षा नव्हती की आमच्या आयुष्यात असा एक दिवस येईल. तर आम्ही ते सर्व केल्यानंतर मग माझ्या मम्मीला कम से कम आम्हाला 4 लाख रुपये आम्ही कर्ज काढलं आणि माझ्या मम्मीचं पहिल्या टायमाचं कॅन्सर आम्ही बरं केलं. कॅन्सर बरं केला. मग मम्मी त्या कॅन्सरमधून बरी झाली. पण जरा बरं वाटलं. असं वाटलं की बोलतात ना, एक आमच्या आईचा मी पुनर्जन्म केला. कारण की जास्तीत जास्त आम्ही टाटा हॉस्पिटलला होतो ना, एवढं रडायसारखं झालेलं ना मला तर टाटा हॉस्पिटलला. मला तर कशातच काय समजत नाही. हॉस्पिटलचं काय मला कुठल्याच गोष्टी समजत नाही. मी जास्तीत जास्त माझ्या एरियाच्या पण बाहेर गेले ना तरी कन्फ्यूज, घाबरते मी. अरे बापरे, इथं गेले तर कसं होईल, इथे जाऊ का नको, इथे जाणं बरोबर आहे का नाही, असं व्हायचं मला. आणि एकदम घाबरलेलं होते मी. तर मग टाटा हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं काय झालं, मला एकदम भीती वाटायला लागली. तर त्याच्यामुळे मग भीती वाटते म्हणून मी कधीच असं काही केलं नाही. मग त्याच्यानंतर ना काय झालं, मग मम्मीला म्हणजे त्याचे आम्ही म्हणजे ऑपरेशन तर ते लोकांनी केलंच नाही. आम्ही नाही बोललो की ऑपरेशन करा, त्यांची पिशवी काढा. तर ते लोक बोलले नाही केमो लावून व्यवस्थित होईल. आणि मी काय बोलत होते, हां, टाटा हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्ही होतो ना मम्मीसोबत, तेव्हा अक्षरशः मी एवढी रडले ना, म्हणजे पहिल्याच दिवशी, खोटं नाही बोलत, माझ्या पोराची शपथ, संध्याकाळ झाली आहे, अक्षरशः एवढे रडले ना. असे बारके 3-3 वर्षाचे पोरं आहेत ना, त्यांच्या नाकात, कोणाच्या हाताला हे काय बोलतात ते सल्यान इंजेक्शन जाण्यासाठी त्यांनी हे केलं होतं. त्याच्यामुळे एवढं रडायला यायचं, एवढं रडारे बोलायचे. मी तर असा विचार करायचे, बाप रे देवा, माझ्या आईला हे दुखणं सहन होत नाही, तर हे तर लहान लेकरू आहे, कालचं जन्माला आलेलं आहे, ह्याच्या नशिबात कुठं असं दिवस, असं वाटायचं. एवढं वाईट वाटायचं ना मला त्या पोरांना बघून. असं वाटायचं की देवा, कधीच कुठल्या एखाद्या बोलतात ना, दुश्मनाच्या पोरांना पण असं नको व्हायला आणि दुश्मनाला पण असं नको व्हायला. हे दिवस कधीच कोणाला नको द्यायला देवाने. एवढं वाईट वाटायचं, एवढं वाईट वाटायचं ना. आणि ते पोरं पण असे भरपूर रडायचे, मला खूप आणि मी एकदम इमोशनल आहे. मला ना असं कोणी जास्त रडलं ना माझ्यासमोर तर माझ्या डोळ्यातून पण लगेच पाणी येतं. मला नाही होत, मी कसे दिवस काढते मला माहिती आहे. मी माझ्या मम्मीला सुद्धा जर पण अशी रडताना बघते ना, तर मला असं वाटतं की काय हे, ती त्या आपल्याला साधं पोटात दुखतं तर आपल्याला असं वाटतं की बापरे किती पोटात दुखतं, म्हणजे ज्याचं दुखणं काय. माझी मम्मी तर अशी जोरजोरात रडते वगैरे, तर आम्हाला कसं तरी वाटतं. मला तर खूप असं वाटतं की देवाने काय आमच्या पदरात दिलं. मग ते झाल्यानंतर 1 वर्षाने मम्मी बरी झाली म्हणजे कॅन्सरचा आजार सहजासहजी ना लवकर बरा होत नाही. एकतर तो माणूस मरतो, नाहीतर मग तो पुन्हा होतो जरी जगला तरी. मग बरी झाली तर मग आम्ही पण कामाधंद्याला जायला लागलो. मी माझ्या नवऱ्याच्या घरी, माझा भाऊ कामाला जायला लागला आणि मग मम्मी पण नाही का घर. आणि मम्मीला सवय नाही. मम्मी वयाची 14-15 वर्षाची होती ना, तेव्हा तिने लग्न केलेलं. तेव्हापासून तिला सवय होती घरकामं कर, हे ते कर, ते कर, हे सगळे कामं करायची तिला सवय असल्यामुळे ना काय झालं, तिनं परत कामाला सांगितलं. आणि तिथेच जिथे दवाखान्यात कामाला होती ना, ती तिथंच परत जायला लागली. मग काय झालं, तिचा अचानक पाय सुजला आणि आम्ही परत कंटिन्यू काही हॉस्पिटल केलंच नाही. आम्ही बोललो झालं बरं तर कशाला जायचं. मग असं बोलून आम्ही विषयच पूर्ण क्लोज केला. तर मग ही कामाला जायला लागली माझी मम्मी. आणि मग परत तिचा पाय सुजला. तर पहिलं पायाच्या इथं मांडी ना, त्याची नस चॉकअप झाली. तर आम्ही तरी पण तिने आम्हाला सांगितलं नाही. तिला माहिती आहे पहिली चुकी तिने केली. तिने घरामध्ये सांगितलं नाही की तिच्या अंगावरून रक्त वगैरे एवढं जायचं. तेव्हा पण तिने तीच चुकी केली ना, आत्ता पण तिने तीच चुकी केली. तिने का चुकी तर आपण तिच्यासाठी बोलूच शकत नाही. कारण की काय माहिती, एखाद्या आईलाच माहिती असतं कसं काय करायचं ते. कारण की आईला ना तिच्यापेक्षा जास्त काळजी पोरांची असते की नको बाबा आता आम्ही तर आमच्या नवऱ्याच्या घरी असतो, आमचा भाव एकच आहे आणि पप्पा कामाधंद्याला जातात. मग तिला असं वाटतं की नको माझ्या पोराला जास्त टेन्शन होईल, त्याच्यावर कर्जबाजारी होईल. पण ती ह्या सगळ्या विचारामध्ये ना, तिला हे नाही समजत की जर मी नाही सांगितलं ना तर पोरगा कर्जबाजारी होईल, असं तिच्या लक्षातच येत नव्हतं. मग ते झालं. मग परत तिला ना पायाला गाठ दाखवली. तर मग परत आम्ही काय करा मग परत आम्ही MPसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो सांगपाड्याला. मग तिथं आम्ही चालू केलं परत. तर तिथं परत मम्मीला 6 फक्त केमो घ्यायला लावले. पण आत्ता पण आमच्याकडे पैसे नाही. कारण की आम्ही पहिलंच टायमाला जेव्हा नवीन मम्मीला झालं होतं त्या टायमाला आम्ही भरपूर कर्ज मागितलं आणि ते कर्ज आमचं अजून पण चाललं, असं नाही की नाही. आणि मग आता कोण देणार म्हणून आम्ही परत तिथे पैसे मागायला लागलो. आता तर 7 लाख रुपये कर्ज सांगितलं म्हणजे मम्मीला 7 लाख रुपये. कसं करू म्हणून आम्ही अर्धे लिटर सिद्धिविनायक मंदिरात दिले, अर्धे लिटर भरपूर जागे दिले म्हणजे. पण त्या लेटरचं पण आम्हाला काही रिस्पॉन्स आला नाही. आला तर आला सिद्धिविनायक मंदिरचा आला. तिथून आम्हाला छोटा मोठा चेक भेटला. तो आमचं थोडंफार कामाशी येईल असा होता म्हणून आम्ही पण बोलत चल जे भेटलं देवाच्या कृपेने तेवढं तरी भेटलं, नाहीतर भाई आम्ही इथे तिथे फिरतो, आम्हाला कोण पैसा पाणी देत नाही. तर मग ते झालं. मग आता मम्मी काय ना परत आता केमो चालू आहे. पण ते केमोसाठी आम्ही भरपूर जणांकडे मदत मागतो. पण काय
आहे. आता कोण पैसा देत नाही, कोण कोणाला पैसे देत नाही. या जमान्यात साधं तुम्ही 10 रुपये जरी मागाल ना, तरी लोकं बोलतात, "ए बाबा राहू दे, हेच 10 रुपये मला ह्याला होईल, त्याला होईल." माणसं गुटखा तंबाखू खाऊ शकतात, पण समोरच्या माणसाला जर भूक लागली असेल ना, तर समोरचा माणूस मागत असेल ना, तरी देणार नाही. का तर त्यांना तंबाखू, दारू वगैरे प्यायसाठी पैसा लागतो म्हणून. तर असे दिवस आम्ही बघितलेत. आता माझ्या मम्मीला 3रा केमो चढवला आहे आम्हीच असंच कर्ज काढून आणि डॉक्टर पण एवढे चांगले आहेत. मी त्यांचे हात जोडून आभार मानते त्या डॉक्टरांचे. त्यांनी आम्हाला एवढी साथ दिली, एवढा सपोर्ट केला. त्यांचं मी काय सांगू, एवढे भारी डॉक्टर आहे ना, की त्यांना आम्ही सांगितले की अशी आमची कंडिशन आहे. आम्ही पहिल्याच टायमाला एवढं कर्जबाजारी आहोत, तर आम्हाला थोडं समजून घ्या. ते डॉक्टर बोलले ते पण एवढे चांगले आहेत की त्यांनी पण आम्हाला समजून घेतलं. बोलतात ना, देव कोणतरी येतो, तसंच आम्हाला देवाच्या रूपात हा डॉक्टर भेटला. तर हीच होती स्टोरी. मी सगळ्यांना थँक्यू बोलेल, ज्यांनी माझ्या घरच्यांनी, माझ्या फॅमिलींनी, कोणी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांच्यासाठी. आणि असंच मी तुम्हाला माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगेल की असंच मला सपोर्ट करा. लवकरात लवकर माझे 10 म्हणजे 1000K हे लवकरात लवकर वाढवा आणि असं मला सपोर्ट करा प्लीज. मला काही नाही, जरी मी हाऊसवाईफ असले तरी मी यूट्यूबच्या थ्रूनी थोडंफार माझ्या आईला मदत करेल. तुम्हाला सगळी सांगेल स्टोरी काय आहे काय नाही, रोज अपडेट देत जाईल. पण प्लीज मला सपोर्ट करा आणि मला हे करा. थँक्यू, बाय.